कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या कलिंगडाचा हंगाम चांगलाच बहरला असून शेती शिवारातून एक वेगळाच उत्साह संचारलेला आहे. विशेषतः कुडाळ तालुक्यातील पाटगाव कलिंगड उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनलेले आहे. येथे गोड आणि रसाळ कलिंगडांना केवळ स्थानिकच नव्हे तर गोवा, रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या बाजारपेठेतही प्रचंड मागणी आहे. महामार्ग लगतच्या आकर्षक स्टॉलवर ही ताजी टपोरे कलिंगडे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. पाट गावातून दररोज तब्बल 50 टनाहून अधिक कलिंगडे विक्रीसाठी विविध बाजारपेठांमध्ये पाठवली जात आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान स्पष्टपणे दिसत आहे. कष्टाने पिकवलेल्या या कलिंगड शेतीतून त्यांना चांगलाच आर्थिक आधार मिळत आहे. मात्र या आनंदावरती वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान विरजण घालत आहे. रानडुक्कर आणि इतर वन्य प्राणी रात्रीच्या वेळी शेतात शिरून उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणावरती नासाडी करत असल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांचे हे मोठे नुकसान थांबवावे अशी मागणी येथील शेतकरी वर्ग करत आहे. साधारण गणपती गेला सप्टेंबरमध्ये की साफसफाई चालू करतो. म्हणजे पहिलं औषध मारणं, कट्टर मारणं, त्याच्यानंतर ट्रॅक्टर आणून पूर्ण हे नांगरून वगैरे केल्यानंतर हे आपलं मर्चिंग करतो. माणसं बोलून खत बीत घालून वरती मर्चिंग करून झालं की मग आम्ही रोप लावत नाही, बी लावतो. बी लावली की नंतर साधारण 4थ्या दिवसापासून दिसायला सुरू होतं आणि साधारण 60 दिवसामध्ये हे पीक तयार होतं. पण 60 दिवसामध्ये आम्हाला वन्य प्राण्यांपासून खूप त्रास होतो. खूप त्रास म्हणजे आता बघितलं तर तुम्ही आता इथे आलात, बघितलं या ठिकाणी किती खाली आहेत ते. आता रात्री पण आमच्याकडे खाऊन गेले आहेत गौरेडे असे. पण गौरेड्यांपासून संरक्षण किंवा हे डुकरं वगैरे म्हणजे रानटी जनावरं खूप त्रास देत आहेत आम्हाला. पण त्याचं असं बघितलं तर सरकारकडून कायच नाही फायदा आम्हाला. म्हणजे साधं सांगितलं तर बघायला पण येत नाहीत. पाटगावामध्ये कसे कलिंगड एकदम गोड येतात. एकदम सुरुवातीला पाटगावात माल तयार करतात लोक. जबरदस्त मेहनती लोक आहेत इथे. म्हणजे इतर गावामध्ये सुरुवातीला कलिंगड होत नाहीत. इथं जरा चांगलं माल तयार होतो. सुरुवातीला गोड येतो माल. तुम्ही खरेदी करता ती हंगाम कुठला असतो प्रामुख्याने? आता हे डिसेंबरपासून चालू झाला तर साधारण मे महिन्यापर्यंत पूर्ण चालू असतो. पूर्ण सिंधुदुर्गात मी कलिंगड घेऊन पूर्ण गोव्यामध्ये पाठवतो. गोव्यात कसं गोव्यात पूर्वी नामदारी चालायची. अंकोला, कारवार तिकडनं यायची, उडपी वगैरे ती कलिंगड. हळूहळू आम्ही पाठवायला लागलो आणि ते मार्केट कलिंगडने ते मार्केट पूर्ण संपवून टाकलं. कलिंगड ऑगस्ट चालायला लागला. आता पूर्ण गोव्यात नामदारी कलिंगडला कोण विचारत नाही, हे चालतं. हे पूर्वी 10 वर्षापूर्वीपासून मी पाठवायला लागलो तेव्हा पहिली 8 दिवसांनी एक गाडी खपायची गोव्यात. आता दिवसाला 10 गाड्या तरी गोव्यात जातात. पूर्वी पाठवली ती नको करून, म्हणजे लोकांनी नापसंती होती, काय आहे काय माहिती, पण आम्ही पाठवली जबरदस्ती करून. एका व्यापाऱ्याला गाडी, माल जास्त झालेला तेव्हा. पण नंतर मग ह्याची गोडी लोकांना तिथे समजली आणि हे चालतं आता तिथे गोव्यामध्ये. हे ऑगस्टच कलिंगड 1 नंबर चालतं.